आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये। शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होत आहे। वरकरणी जरी ही लढत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील दिसत असली तरी वास्तवामध्ये ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होत आहे। आपल्यासोबत आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। डॉक्टर साहेब, टाइम्स नाव मराठीमध्ये आपलं स्वागत। काय सांगाल, कशा पद्धतीने आता प्रचार सुरू आहे? नाही, प्रचार अत्यंत धामधुमीत सुरू आहे। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली। कारण ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब विरुद्ध अजित पवार किंवा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव अशी निवडणूक राहिलेलीच नाही आहे। ही निवडणूक 10 वर्ष ज्या जनतेचा अपेक्षाभंग मोदी सरकारने केला आहे ते मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी ही निवडणूक आहे। खरं तर प्रचार सुरू असताना प्रचाराचे मुख्य मुद्दे भरकटत आहेत। कुठंतरी वेगळ्या मुद्द्यांवरती ही प्रचार राबवला जातोय। नाही, खरं तर ही अकारण वैयक्तिक टीका महायुतीच्या नेत्यांकडून उमेदवारांकडून सातत्याने केली जाते। मुळात ही देशाची निवडणूक आहे, त्यामुळे आपण महागाईवर बोलूयात, बेरोजगारीवर बोलूयात, परराष्ट्र संबंधांवर बोलूयात, अर्थव्यवस्थेवर बोलूयात। देशावर आज 205 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे जे गॅरंटी देतात। ते हे गॅरंटी देतील का? आज 18% असणारा GST उद्या 205 लाख कोटीचं कर्ज भागवण्यासाठी 21% करून तुम्ही जनतेच्या खिशातून पैसे काढणार आहात, याची गॅरंटी कधी ऐकली का आपण? शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी आपण ऐकलीत का? त्यामुळे कुठेतरी वैयक्तिक टीका आणि वैयक्तिक मुद्द्यांवर येत राहणं याच्यातच महायुतीचा पराभव हा स्पष्ट दिसतोय, हे सर्वसामान्य जनता सुद्धा जाणते। खरं तर शिरूर लोकसभेमध्ये तुमच्या विरुद्ध महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील हे लढत आहेत। मात्र अजित पवारांनी ज्या पद्धतीने तुमच्या विरुद्ध वक्तव्य केले आहेत किंवा ज्या पद्धतीने ते प्रचाराची भाषा वापरत आहेत, यातून अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार अशी लढत कुठेतरी पाहायला मिळते। नाही हो, अजितदादा फार मोठे नेते आहेत। माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीनं असा विचारही करू नये। पण मला महत्त्वाचं असं वाटतं की ज्या पद्धतीनं अधिकारवाणीनं आदरणीय दादा वक्तव्य करतात, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हीच भावना आहे की याच अधिकारवाणीनं आदरणीय दादांनी कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी सांगावं। याच अधिकारवाणीने आदरणीय दादांनी दिवसा आमच्या भागात बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट देण्याविषयी सांगावं। याच आदरयुक्त दराऱ्याने आदरणीय दादांनी बिबट प्रवण क्षेत्राला आमच्या जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या 4 तालुक्यांना राज्य आपत्ती म्हणून घोषित करावं। याच आदरणीय दादांनी देशातल्या केंद्रातल्या सरकारला एकदा ठणकावून सांगावं की आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची आयात निर्यात धोरणं फिक्स करा। याच दादांनी आदरयुक्त दराऱ्याने आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा दुधाला किमान 35 रुपये लिटरने भाव मिळेल याची तजवीज करावी, एवढीच मागणी आहे। याच्यामध्ये कुठे त्यांच्या विरुद्ध मी असं आहे? खरं तर तुमच्या विरुद्ध प्रचार राबवताना तुमची मतदारसंघातील उपस्थिती असेल किंवा संसदेतील उपस्थितीबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। संसदेतल्या उपस्थितीविषयी प्रश्नचिन्ह केलं जात नाही, याचं फार महत्त्वाचं कारण असे संसदीय कामगिरीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नाही आहे। कारण ज्या चिन्हावर समोरचे उमेदवार लढत आहेत त्या चिन्हाचे खासदार, त्यांचे प्रदेशाध्यक्ष यांची संसदीय कामगिरी बघितली तर त्यांच्यापेक्षा माझी संसदीय कामगिरी ही उजवी आहे। त्याचबरोबरीनं माजी खासदार जे आहेत त्यांनी 3 टर्म या भागाचं लोकप्रतिनिधित्व केलेलं असतानासुद्धा त्यांच्या पहिल्या 2 टर्म मिळूनसुद्धा जेवढ्या वेळा संसदेत बोलले नसतील, म्हणजे पहिल्या 2 टर्म मिळून माजी खासदार केवळ 22 वेळा संसदेत बोलले। त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा मी संसदेत पहिल्याच टर्ममध्ये बोललो आहे। माजी खासदारांना 3 टर्म मिळून, पहिल्या टर्ममध्ये तो भोपळाच होता, दुसऱ्या टर्ममध्ये एकदा आणि तिसऱ्या टर्ममध्ये एकदा, असं 2दा संसद रत्न पुरस्कार मिळाला। मी पहिल्याच टर्ममध्ये, माजी खासदारांना भोपळा होता पण मी पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवला। त्यामुळे या मुद्द्यांवर तुलना करता येत नाही, म्हणून कुठेतरी विषयांतर करायचं आणि उपस्थितीवर बोलायचं। मग जर माजी खासदारांची उपस्थिती ही चांगली असेल तर माजी खासदारांनी 15 वर्षात केलेलं एखादं उल्लेखनीय भाषण दाखवा, एखादा महत्त्वाचा मुद्दा मांडलाय हे दाखवा। या गोष्टी नाही मांडलेल्या, मग या गोष्टींना काय उपयोग आहे? खरं तर या मतदारसंघातील महत्त्वाचा मुद्दा जो होता मागच्या निवडणुकीमधला तो खेड सिन्नर चौपदरीकरण व सर्व बायपास। मात्र खेड सिन्नर चौपदरीकरण मी मंजूर करून आणलं व हे सर्व बायपाससुद्धा मीच मंजूर केले होते व त्याचे कागदपत्रे माझ्याकडे आहेत असं आढळराव वारंवार सांगत आहेत। परवा त्या आमच्याकडच्या एका शेतकऱ्याला प्रश्न पडला, त्याच्या म्हशीला पारडू झालं तर त्याचा आनंद साजरा करावा का कोणीतरी म्हणायला येणार आहे श्रेय घ्यायला त्याचं, असा एखादा प्रश्न पडला। त्यामुळे कसं असतं, श्रेय घेणं ही फार वेगळी गोष्ट आहे।
त्याच्या तारखा दाखवाव्यात. माजी खासदारांना विनंती आहे की असे उगाच खोटं बोल पण रेटून बोल करण्यापेक्षा याची वर्क ऑर्डर कधी निघाली, याची टेंडर प्रोसेस कधी झाली, याला मंजुरी कधी मिळाली, त्याच्या तारखा दाखवाव्यात लोकांसमोर. प्रत्येक वेळी सगळं मी केलं असं म्हणण्यापेक्षा 15 वर्षात जे जुळलं नव्हतं ते अवघ्या 5 वर्षात झालं आहे. बायपासेस पूर्ण झालेले दिसतात. आपण त्या मार्गाने येताना नक्कीच मला मनातून धन्यवाद देत असाल याची मला खात्री आहे की 15 वर्षात हा प्रश्न सुटला नव्हता, पण अवघ्या 5 वर्षात या पोरानं 5ही बायपासेस सुरू करून दाखवलेत. आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयाचा निधी हा विरोधी पक्षातला खासदार असताना मी आणला आहे. 2014 ते 2019 आपण तर सत्ताधारी पक्षातले खासदार होता, मग त्यावेळी असा भरघोस निधी का आणला नाहीत आपण, याचंही तर उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. बरं, सत्तेचे खासदार असताना निधी किंवा प्रोजेक्ट आणणं तर सोडा, सत्तेतले खासदार असताना शिवाय 3ऱ्या टर्मचा अनुभव होता, याचं उत्तर कुठेतरी द्यावं लागेल. 3 टर्मचा अनुभव, सत्तेतले खासदार असं असताना शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी एकही मोठा प्रोजेक्ट आलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे, याची उत्तर द्यावीत. खरं तर दुसरा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे पुणे नाशिक रेल्वे. माजी खासदार आढळराव पाटील यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये जो प्रकल्प मी ज्या ठिकाणी आणून ठेवला होता 2019 साली, आजही तो प्रकल्प त्याच ठिकाणी आहे, त्यात कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. इतक्या वयस्कर व्यक्तीने इतकं धादांत खोटं बोलू नये. 2018मध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा DPR तयार होता. हा DPR राज्य सरकारला का सबमिट झाला नाही याचं उत्तर सांगावं. याचं सादरीकरण जून 2020मध्ये झालं आहे, पहिलं सादरीकरण. मग 2018 ते 2019पर्यंत आपणच लोकप्रतिनिधी होतात, हे का सादरीकरण झालं नाही हे आधी सांगा ना. बरं, याला राज्य सरकारची मंजुरी असेल. बरं, ज्या पक्षाकडून ते लढत आहेत किमान त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी त्यातलं योगदान त्यांनी लक्षात घ्यावं, कारण ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्या कारणानं त्यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना या प्रकल्पाला मंजुरी दिल्याचं सुतोवाच केलेलं आहे. मग माजी खासदारांना अजितदादांच्या विरोधात हे स्टेटमेंट आहे का त्यांचं? कदाचित त्यांना 20 वर्षाची सवय लागल्यामुळे तसं त्यांनी विधान केलं असावं, पण राज्य सरकारची मंजुरी असेल, रेल्वे बोर्डाची मंजुरी असेल, नीती आयोगाची मंजुरी असेल, एक्सपान्शन कमिटीची मंजुरी असेल, माझं माजी खासदारांना विनम्र आवाहन आहे, एकदा समोरासमोर मंचावर येऊ. तारखांनिशी मी कागद समोर ठेवतो. आपल्याकडे जर तसे कागद असेल तर आपण समोर ठेवा. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल हे असं इतकं जनता सुज्ञ आहे. खरं तर ज्या मुद्द्यावरती 2019ची लोकसभा निवडणूक गाजली त्यात चाकणच्या ट्रॅफिकचा प्रश्न अजून सुटला नाही, त्यावरूनही आपल्यावर टीका होत आहे. तुम्हाला 15 वर्षात सोडवता आला नाही. मी 5 वर्षामध्ये त्याच्या टेंडर प्रोसेसपर्यंत गेलो. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तब्बल 7,200 कोटी रुपयाचा हा प्रकल्प, नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरचा प्रकल्प, हा निविदा प्रक्रियेमध्ये आचारसंहिता संपली की त्याची निविदा संपेल आणि काम सुरू होईल. परंतु 15 वर्षात, म्हणजे मला वाटतं की कदाचित माझी खासदारांना याचा विसर पडतोय की काय मला ठाऊक नाही, पण 15 वर्ष आपण याच भागाचं लोकप्रतिनिधित्व केलं, त्यामुळे जे न सुटलेले प्रश्न आहेत त्यांच्याकडून त्याच प्रश्नांविषयी ते चर्चा करतायत, पण त्या प्रश्नांची कुठपर्यंत प्रगती झाली याची मात्र माहिती घेत नाही आहे. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये आपण कोणती महत्त्वाची कामं, कोणते महत्त्वाचे प्रश्न या मतदारसंघात मार्गी लावलेत व येत्या 5 वर्षात कोणती कामं करण्याचं आपलं नियोजन आहे? आज तुम्ही बघत असाल तर नॅशनल हायवेच्या माध्यमातून हे जे 5 बायपास आहेत, नारायणगाव बायपास, खेडघाट बायपास, राजगुरुनगर बायपास, कळंब बायपास, मनसर बायपास, आळेफाटा बायपास, हे सगळे बायपासेस पूर्ण झालेले आहेत. त्याच्या वर्क ऑर्डरपासून, टेंडर प्रोसेसपासून त्याच्या वर्क कम्प्लिशनपर्यंत या सगळ्या गोष्टी झालेल्या. आज तुम्ही आंबेठाण चौक सोडला तर अवघ्या 30 मिनिटामध्ये तुम्ही नारायणगावपर्यंत आरामात पोहोचू शकता. इतकंच नाही तर नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयाचा प्रकल्प कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीच्या दृष्टिकोनातून नाशिक फाटा ते चांडोली असेल, त्यानंतर खराडीपासून ते शिरूरपर्यंतचं फ्लायओव्हर असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर फ्लायओव्हर असेल, या गोष्टींची मंजुरी मिळून त्या 3ही प्रोजेक्ट्स आता त्याची निविदा सुरू आहे. त्याचबरोबरीनं सोलापूर हायवेला हडपसरच्या रविदर्शन चौकापासून ते यवतपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, हा प्रकल्प याचा DPR सबमिट केलेला आहे. इतकी वर्ष चाकण MIDC असूनही ESIS हॉस्पिटल चाकणमध्ये नव्हतं, ते ESIS हॉस्पिटल आपण मंजूर करून घेतलेलं आहे. त्याचबरोबरीने इंद्रायणी मेडिसिटीसारखं प्रकल्पाची मुहूर्तमेढ असेल, त्याच्यासाठी जमिनीचं आरक्षण असेल, त्याबरोबरीनं
राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र म्हणजे आदिवासी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प, याच्या आयुष मंत्रालयाकडून मंजुरी मिळवून त्याचं DPR तयार करून पुन्हा तो मंजुरीसाठी आयुष मंत्रालयाकडे आपण सबमिट केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी या 5 वर्षात झालेल्या आहेत. इतकंच नाही तर कोविडचा संकटाचा काळ होता. या कोविडच्या काळामध्ये तब्बल 5 लाख नागरिकांचं लसीकरण आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांचं करून घेतलं आहे. फॅबीफ्लूसारख्या गोळीची किंमत कमी करणं असेल किंवा रेमडेसिवीरचा योग्य वापर असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सातत्यानं पाठपुरावा केला. आणि नॅशनल हायवेचे हे प्रकल्प असेल, इंद्रायणी मेडिसिटी असेल, वनौषधी संशोधन प्रकल्प असेल, या गोष्टी सुरळीत आणि लवकरात लवकर पूर्ण करून घेणं. त्याचबरोबरीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या बाबतीत असेल, ती आता फायनल कॅबिनेट अप्रुव्हलपर्यंत आणून ठेवलेली आहे. हे प्रकल्प लवकर मार्गी लावणं याला पुढच्या 5 वर्षात प्राधान्य असेल. खरं तर लोकसभेच्या या रणधुमाळीमध्ये प्रत्येक उमेदवार फक्त आपला स्वतःचाच प्रचार करताना दिसतोय. मात्र याला तुम्ही अपवाद आहात. तुम्ही स्वतःचा प्रचार करत असताना राज्यात इतर उमेदवारांसाठी सुद्धा सभा घेणार आहात. मला वाटतं ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाची ताकद आहे आणि त्याचबरोबर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा हा विश्वास आहे. कारण या पद्धतीनं केवळ मी माझं माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन ही देशाची निवडणूक आहे, देशाच्यासाठी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाला अशा पद्धतीनं उमेदवारांनी काय निवडून आलेल्या खासदारांनी खालच्या आमदारांचासुद्धा प्रचार केल्याचं कधी ऐकिवात नव्हतं. परंतु या पद्धतीनं देशाची आजची ही गरज आहे की देशातल्या जनतेनं हा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेने केंद्रातलं सरकार बदलण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी आपला खालीचा वाटा असावा. या भूमिकेतून बीड असेल, त्यानंतर नगर असेल, बारामती असेल, माढा असेल, सातारा असेल, या सगळ्या ठिकाणी प्रचाराला जातो आहे. पण मला वाटतं हे जाणं हे माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या जीवावर, त्यांच्या भरोशावर, त्यांच्या विश्वासावरच मी हे करू शकतो. खरं तर पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी कालच पुण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावरती भटकती आत्मा अशी टीका केली आहे. नाही, मला वाटतं माननीय पंतप्रधान ज्या पदावर आहेत त्या पदाचा खरं तर सन्मान आणि त्या पदाची गरिमा ही राखली गेलीच पाहिजे. आणि जर माननीय पंतप्रधान म्हणत असतील की ते भटकती आत्मा, अस्वस्थ आत्मा असं काहीतरी म्हणाले, पण मला असं वाटतं की हो, जर तसं असेल तर होय, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब महाराष्ट्राचा आत्मा आहेत. आणि हाच आत्मा जेव्हा तुमच्या गुजरातच्या भुजला भूकंप झाला होता तेव्हा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी देशाचे पंतप्रधान होते आणि देशाच्या संसदेत उभं राहून की आपत्ती निवारणाचा मला अनुभव आहे किल्लारीच्या भूकंपाचा आणि मी स्वतः व्हॉलंटिअर करायला, मी स्वतः तिथे काम करायला तयार आहे, हा सांगणारा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माता भगिनींच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी, फरबाग योजनेसाठी, शेतकरी कर्जमाफीसाठी, युवकांच्या रोजगारासाठी सातत्यानं भटकणार आहे. हे आदरणीय पवारसाहेब आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि हा अभिमान विधायक कामासाठी अव्याहतपणे गेली 55 वर्ष स्वतःला झोकून देणारा आदरणीय पवारसाहेबांचा आहे. आणि या अव्याहतपणे झोकून दिलं जात असताना अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख करणं मला वाटतं त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. खरं तर तुमच्या विरुद्ध प्रचार यंत्रणा राबवताना देशाचे पंतप्रधान, देशाचे केंद्रीय गृहमंत्री, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री व इतर सर्व नेत्यांची फौज आहे. या विरोधात तुम्ही प्रचार यंत्रणा राबवताना फक्त आणि फक्त पवारसाहेबांच्या जोडीने यंत्रणा राबवत आहे. कसं नियोजन आहे प्रचार यंत्रणेचं? मला तो दिवार सिनेमातला डायलॉग आठवतो, मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, तुम्हारे पास क्या है? हां. आणि तेव्हा मला असा प्रश्न पडतो की आजच्या काळात कदाचित हा प्रश्न विचारला जातो की आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे, आमच्याकडे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, राज्यातली सत्ता आहे, पैसा आहे, आमच्याकडे एवढी सगळी वारे माप सत्ता आहे, तुझ्याकडे काय? आणि मी सांगतो माझ्याकडे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद आणि माझी शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आहे. शेवटचा प्रश्न, आपण निवडणुकीला सामोरं जात आहे. 13 मे रोजी मतदान होतं आहे. मतदारांना काय आवाहन कराल? मायबाप मतदारांना हेच आवाहन करेन की देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देश कुणाच्या हातात असणार, आपलं पुढचं भवितव्य, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या प्रश्नांची ही निवडणूक आहे. 2014ला माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मतदान करायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. तेव्हा 450 रुपयाला सिलेंडर होता. आज तो जवळपास 1200च्या घरात पोचला. तेव्हा जाताना गॅस सिलेंडरला 3दा नमस्कार करून जा. शेतमालाला हमीभाव न मिळाल्यामुळे आपल्या बापाचा उतरलेला चेहरा लक्षात ठेवा. बेरोजगारीमुळे चिंताक्रांत झालेल्या आपल्या नातेवाईकाचा, आपल्या कुटुंबातल्या तरुणाचा चेहरा लक्षात ठेवा आणि आपण आपल्या देशाच्या भवितव्यासाठी मतदान करतो हे लक्षात ठेवून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबा, एवढीच कळकळीची विनंती.
खरं तर माझ्याविरुद्ध प्रचार यंत्रणा राबवताना खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने विरोधक प्रचार यंत्रणा राबवत आहेत. विरोधकांनी कितीही खोटा प्रचार केला तरी शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळं माझा विजय निश्चित आहे असं मत या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन